हॅपी अक्षय तृतीया. काय मग पुरणाची तयारी चालू आहे का नाही तुमच्याकडं? हे मी डाळ शिजून घेतलेली. आता मी पुरणपोळ्या करणार आहे. याचं पुरण करू. हाय फ्रेंड, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज अक्षय तृतीया आहे. सो मी आज अक्षय तृतीयानिमित्त पुरणपोळी करते. तर पुरणपोळी, आंब्याचा रस, पहिले मी तयारी करते. सर्व इथं आंबे धुवून ठेवले. रसासाठी, पुरणासाठी पीठ मळून ठेवलं. पोळीसाठी पुरणाची तयारी पण करून ठेवली आहे. पापड वगैरे सर्व रेडी करून ठेवलेले आहे. आणि मग आता मी पहिले पुरणपोळी करायला घेणार आहे. पीठ आधी 1 तासाआधी मी मळून ठेवलं होतं. म्हणजे मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेतला आहे. आणि पुरण कोणाला गुळाचं आवडलं तर गुळाचं करू शकता, पण मी साखर गूळ दोघे टाकलं आहे. आणि पुरणाची पोळी अशी मऊसर येते. असं तूप लावून व्यवस्थितशीर आपण पुरणपोळी केल्यानंतर ते भाजायच्या वेळेस तूप लावून भाजायची, मऊ असते. आणि तसंच अक्षय तृतीयाला पुरण केलेलं म्हणजे देवांना नैवेद्य दाखवतो आम्ही. म्हणजे बरेच जणांना असं वाटतं की मुंबईत असता, यांना काही माहीत नसतं. पण नाही हो, आम्ही मुंबईत असतो हे खरी गोष्ट आहे. आम्ही बिझी आहे हे पण खरी गोष्ट आहे. पण लहानपणी मी बघत होती आई कोणत्या सणाला काय करायची आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवायची. तर हे मला सर्व माहिती आहे. असे म्हणजे जरुरी नाही की कोणाचे कपडे किंवा जीन्स वापरते म्हणून हिला हे माहिती नाही, म्हणजे शिकलेली म्हणून हिला काही माहिती नाही, असं काय नाही. संस्कार असतात. लहानपणी मी आई जे करत होती ना ते मला माहिती आहे आणि ते संस्कार माझ्यात आले. माझी आई खूप पूजा करणारी होती. तसं आमच्या घरात पण मला पूजा करायला, माझ्या मिस्टरांना, मला खूप आवडतं. आम्ही काही सण असला ना तर आम्ही देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही जेवायला बसतच नाही. आणि गावाला असं मातीची घागर आणून अक्षय तृतीयाला असं तिची पूजा वगैरे करता. पण मी ती नाही आणली. माझी स्टीलचीच घागर मी फ्रेश पाण्याने भरली नळाखालून आणि मी तिची पूजा करणार आहे आणि त्यालाच नैवेद्य दाखवणार आहे. सो फ्रेंड, असं काही नसतं की शिकलेले आहे किंवा जीन्स वगैरे घालते म्हणून पूजा वगैरे करत नसते, असं काय नाही. तर आमच्या घरात पूजा केल्याशिवाय मला पण नाही आवडणार, माझ्या मिस्टरांना पण नाही आवडणार. सो फ्रेंड, माझा ब्लॉग कसा वाटला, माझी पुरणपोळी कशी वाटली ते नक्की सांगा. बाय बाय.